गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 8:15 झालेले आहेत, म्हणजे 8:15ला 5 मिनटं कमी आहेत. तर पप्पा आता म्हणजे 6:30लाच निघाले, कारण तिकडे वाड्याला जाण्यासाठी 1 वाजता बस आहे. त्यानंतर मग 3 वाजता जी बस असते ती नाही, कारण मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत. शाळेच्या मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे 3ची बस नाही, मग डायरेक्ट 6ची बस असते. मग त्याच्यामुळे मग दुपारची जी 1ची बस आहे, तर त्या बसने पप्पांना जायला भेटेल. मग पप्पा आज अर्ली मॉर्निंग सकाळी 6:30ला निघालेले आहेत. तर मला खूप काही आणि बरंचसं सगळं म्हणजे घर आवरायचं आहे. मुळात मला हे ना पंखे पुसायचे आहेत. ही जी ट्रॉली बॅग आहे रिकामी करून घेतलेली आहे, ते मला व्यवस्थित जागच्या जागी ठेवायची आहे. आणि मी 2 आठवडे गावाला गेली होती आणि तशी कामंसुद्धा होती म्हणून गेली होती. आणि या 2 आठवड्यांमध्ये जी झाडांची जी अवस्था झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इकडे या साईडला बघू शकतात. हे बघा, आळूचं इथे झाड आहे. आता हे जे आळूचं पान मी इथून कट करेल. आणि बाकी तुम्ही इकडे बघू शकता, इथे ही जी वेल आहे ही वेल पण सुकलेली आहे. आता मी तुम्हाला बेडरूममध्ये पण दाखवते, किचनमध्ये पण दाखवते. म्हणजे सगळी झाडं उन्हामध्ये सुकून गेलेली आहेत, त्यांना पाणी भेटलं नाही आहे. तर फक्त इथे कढीपत्त्याचं जे झाड आहे ते चांगले राहिलेलं आहे, बाकी हा कढीपत्ता पण सुकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, तर इथे ही सगळी झाडं पूर्ण हे झाले, सुकलेली पानं वगैरे सुकलेली आहेत. इथे पण ही सगळी झाडं सुकलेली आहेत. तर मला ही सगळी झाडं म्हणजे आता ही जी पानं वगैरे आहेत, तर मी पूर्णपणे ही झाडं काढून नाही टाकणार, फक्त इथून कट करेल. हे पण ना, इथून खालून फक्त कट करेल. मे बी फूट आली तर झाडांना येऊ शकते, तर ही सुकलेली पानं वगैरे काढून टाकेल. कॅरी बॅगसुद्धा रिकाम्या करायच्या आहेत, त्याही मी केलेल्या नाहीत अजून. खूप सारी आजची कामं आहेत, जे की मला ती आज करायची आहेत. आणि पप्पा सकाळी 6:30लाच निघालेत ना, त्याच्यामुळे घर पूर्ण असं ना खाली वाटतं. आता जर पप्पा असते ना, तर पप्पा इथे झोपतात. जर पप्पा आता इथे असते ना, तर ते झोपून उठले असते. आता छान मस्त म्हणजे फ्रेश वगैरे झाले असते, दात वगैरे घासून मग चहा घेतला असता, नंतर आंघोळीला गेले असते, मग मी पटापट आवरलं असतं वगैरे. आणि आज पप्पा असतात, आज काहीतरी छान मस्त वेगळा बेत केला असता. तर पप्पा असले ना घरामध्ये की खूप छान वाटतं वगैरे. तर तुम्ही इकडे बघू शकतात, फक्त हे डबल टगरीचं जे झाड आहे ते व्यवस्थित राहिलेलं आहे. बाकी तुम्ही बघू शकता, हा जो मोगरा आहे हा पण सुकत चालला होता. थांब ज्ञानेश, हा कोरफड फक्त व्यवस्थित राहिला आहे. तिकडे तुम्ही बघू शकता गुलाबाचं झाड पूर्ण सुकलं आहे. हे बघा, हे गुच्छाचं झाड होतं, हे सुकलेलं आहे. प्लस हा इथे गवतीचा होता, हा गवतीचा होता, हा गवतीचा पूर्ण सुकलेला आहे. तिकडे तुम्ही बघू शकता मनी प्लांट कसा झालेला आहे. तर 2 आठवडे आणि 2 आठवडे घरामध्ये नव्हती, पूर्ण झाडं सुकलेली होती. आणि ना इथे झाडांना म्हणजे पाणी टाकायला कोणीही नव्हतं, तरी पण मी जाताना खूप सारं असं पाणी म्हणजे पूर्ण ही जी माती अशी ओली चिंब करते. पण आता फक्त काय करणार आहे, इथे फक्त ही झाडं ना इथून अशी कट करेल, बाकी इथून त्यांना नवीन फूट येईल. काय मॅनेज. आणि 2 आठवडे घरी नव्हती, तर कबुतराने बघा काय केलेलं आहे, 2 अजून पिल्लं दिलेली आहे. त्यामुळे ते हा जो पॅसेज आहे ना, हा खूप खराब दिसतो. तर आता ही कबुतराची ही जी पिल्लं आहे थोडी मोठी झाली ना, आणि ती उडून गेली ना, का मग हे सगळं मी क्लीन करेल. तर बरंचसं आहे, ते मला सगळं क्लीन करायचं आहे. तर ते मी आता पटापट क्लीन करून घेणार आहे. पण त्याआधी मी आणि दांशा आम्ही दोघंही फ्रेश झालेलो आहोत. तर छान मस्त आता आम्ही गरम पाणी पिणार आहोत. तर मी पाणी गरम करत ठेवलं होतं. आणि आता अर्ली मॉर्निंग मी आणि दांशा मी रोज सकाळी गरम पाणी पितो, आणि नंतर मग मी पुढच्या कामाला सुरुवात करते. आणि सकाळी अर्ली मॉर्निंग गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात. फायदे म्हणजे असे की आपण रात्री जेवतो, जेवणानंतर आपण पाणी पितो, पण ते थंड पाणी पितो.
आणि आपल्या घशाजवळ बराचसा तेलकटचा थर हा साठलेला असतो. जर तुम्ही सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग जर तुम्ही गरम पाणी पिलं तर जो आपल्या घशाजवळ जो तेलकटाचा जो थर असतो तो राहत नाही, तो निघून जातो आणि खोकल्यापासून किंवा आपले जे ॲसिडिटी होते वगैरे त्यापासून आपल्याला बराचसा आराम मिळतो. आणि आपण तुम्हाला माहिती असेल की आपलं म्हणजे जास्त आपली तब्येत वगैरे जास्त होते किंवा आपला जो पोट आहे पोट खूप जास्त वाढलेलं असतं. तर तुम्ही अर्ली मॉर्निंग जर रोज सकाळी जर गरम पाणी पिलं तर बराचसा तुम्हाला फरक जाणवेल. आणि आपल्या शरीरामध्ये जी चरबी असते ना ती ना थोडी म्हणजे कमी होते, एवढंच सांगेल गरम पाण्याने. तर आता मी आणि नाजा मी पटापट दोघंही हे पाणी पिऊन घेतो आणि पिल्यानंतर मग मी पटापट जे मला आवरायचं आहे ते पटापट सगळं आवरून घेते. गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही दोघंही, मी आणि ज्ञान, आम्ही दोघंही खूप आम्हाला दोघांनाही खूप वाईट आहे. ज्ञानेश कसं वाटतं तुला बाळा? वाईट. त्याचं कारण पण तसंच आहे. तर आता आम्ही सोनपरीला घेऊन चाललेलो आहोत. आम्ही सोनपरीला तिथून परचेस केलं होतं, आम्ही पुन्हा तिथे सोनपरीला नेऊन सोडतोय. आणि का नेऊन सोडतोय तर हे मी तुम्हाला सांगेल. आणि आजचा सोनपरीचा हा एक शेवटचा दिवस आहे, म्हणजे या घरातला आजचा सोनपरीचा शेवटचा दिवस आहे. आणि मला आणि ज्ञानेशला दोघांनाही खूप वाईट वाटतं. मगाशी ना मी तिथे लिटरली तिथे बसून एवढी रडली ना वगैरे, कारण मी सोनपरीला आम्ही जानेवारीमध्ये आणली होती आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने होतील सोनपरीने आमच्यासोबत किंवा आम्ही सोनपरीसोबत खूप छान मस्त असा टाईम स्पेंड केलेला आहे. खूप छान वाटलं आम्हाला ते 4 महिने खूप छान वाटले आम्हाला. आणि जेव्हा ज्ञानेश शाळेत जायचा तेव्हा 1 ते 5 हा जो दुपारचा टायमिंग असायचा तेव्हा मी खूप वेळा सोनपरीशी बोलायची, जी अशी गॉसिप करायची. भले तिला बोलता येत नसायचं पण ती ऐकायची आणि अशी बघत बसायची की नक्की ही बोलते काय, म्हणजे मम्मी काय बोलते ते अशी बघत बसायची. आणि मी तिच्यासोबत खेळायची सुद्धा. ज्ञानेश पण शाळेतून आला की तिच्यासोबत थोडा खेळायचा, त्याला खूप खूप छान वाटायचं. आता आम्ही सोनपरीला जिथून परचेस केली होती तिथंच का नेऊन सोडतं, त्याची कारणंसुद्धा आहेत. तर त्याचं पहिलं कारण म्हणजे असं आहे की तुम्ही बघितलं असेल की आता मी 2 आठवड्यापूर्वी मी गावाला गेली होती. तर आम्ही बस स्टँडवरती जवळजवळ 10पर्यंत उभे होतो. 10 नंतर मग आम्ही रिक्षा केली डायरेक्ट वाडा. तिथे ते काका बोलले की त्याला तुम्हाला मी डायरेक्ट वाड्यापर्यंत नेऊन सोडतो. तसं आम्ही डायरेक्ट रिक्षा केली होती. तर 10 नंतर खूप कडक ऊन असं तुम्हालाही माहिती आहे. मार्च, एप्रिल, मे हे आणि जूनसुद्धा, जूनचा जवळजवळ कधी 1 महिना, कधी अर्धा महिना जातो. तर हे जे 3.5 महिने असतात खूप कडक ऊन पडतं. आणि जेव्हा आम्ही रिक्षाने ट्रॅव्हलिंग केली आणि तेव्हा नंतर ना जसं 11 नंतर जसं ऊन वाढत गेलं ना वगैरे, तर मी तुम्हाला एवढं सांगेल की ना सोनपरीला ही जी गरमी आहे ही अजिबात सहन होत नाही. आणि आम्ही त्या दिवशी रिक्षा केली होती, पण आम्ही रिक्षा 10 वाजता केली, त्या मानाने आम्ही 12पर्यंत पोचायला हवे होतो. तर आम्ही घरी 2 वाजता पोचलो. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण त्यांची रिक्षा खराब झाली होती. खराब म्हणजे ना त्यांचा जो आपलं गॅस असतो ना तो संपला होता. आणि त्यांची जी रिक्षा होती ना ती खूप जरा जास्त गरम झाली होती, त्याच्यामुळे ती व्यवस्थित चालत नव्हती. तर मग नंतर मग त्यांनी काहीतरी पेट्रोल वगैरे टाकून ती गाडी आधी थंड केली. आणि त्या रिक्षामध्ये आपलं थंड पाणी टाकावं लागतं, कारण उन्हामध्ये जेवढं
थंड पाणी तुम्ही टाकाल तेव्हा ती रिक्षा चालते. आणि त्यांची ती रिक्षा होती ती गॅसवरती म्हणजे चालायची. रिक्षाचे 2 प्रकार असतात. तर तेव्हा आम्ही लिटरली घरी 2 सव्वा 2 अडीच समजून जा, आम्हाला 2:30 वाजले. आणि त्यावेळेस सोनपरीची एवढी विचित्र अवस्था झाली होती ना की ना लिटरली तिला ती गरमी सहन होत नव्हती वगैरे. तरी पण मी तिचं फूड घेऊन गेली होती तिला तिच्या केजमध्ये, तिच्या त्या याच्यामध्ये ट्रेमध्ये मी फूड पण दिलं होतं, तिला पाणी पण दिलं होतं. थोडा वेळ मी तिला हवेमध्ये पण म्हणजे मांडीवरती पण घेऊन बसली होती. पण तिची खूप विचित्र अशी हालत झाली होती, मी तुम्हाला सांगू नाही शकत वगैरे. आणि ती सारखी मॅव 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 करत होती. कारण तिला ही जी पर्शियन कॅट आहे हिला शक्यतो थंडावा किंवा थंड जागेची खूप गरज असते. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे पुन्हा रिपिटेशन झालेलं आहे जेव्हा आम्ही रिटर्न आलो. रिटर्न येतानासुद्धा आम्ही रिक्षाच केली होती. आम्ही वाडा ते कल्याण अशी आम्ही रिक्षा केली होती, डायरेक्ट रिक्षा केली होती. आणि तेव्हा आम्ही दुपारी 3 वाजता निघालो होतो. तर तेव्हाही 3 वाजता खूप कडक ऊन असतं. तर सेम तसंच. तर येताना लिटरली सोनपरीने जीभ बाहेर काढली होती. तिला तो ऊन सहनच नव्हता झाला, अजिबात नव्हता सहन झाला वगैरे. आणि लिटरली ती अशी पूर्ण झोपूनच गेली होती वगैरे. आणि मग घरी आणल्यानंतर मग तिला थोडं आम्ही तिला थोडं ना गरम म्हणजे घरी आल्यानंतर तिला तिच्या अंगावर थोडं थंड पाणी टाकलं, म्हणजे बाथरूममध्ये घेऊन गेली, तिला थोडी आंघोळ केली वगैरे. आणि तिला हवेमध्ये ठेवलं, म्हणजे बाहेरच्या बाल्कनीमध्ये खूप थंड हवा आहे तिथं ठेवलं. तेव्हा नंतर ती पूर्ण 3-4 तासानंतर ती थोडी व्यवस्थित नॉर्मल झाली. सो या सगळ्या गोष्टी होत्या. आम्ही दोघं एवढं म्हणजे मी, ज्ञानेश आणि पप्पा, आम्ही तिघंही एवढे घाबरलो होतो ना. तिने लिटरली जीभ बाहेर काढली होती आणि ती सतत म्याव म्याव करत होती. जीभ पूर्ण लाल लाल पडली होती. खूप भयानक होतं ते. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे असं की तुम्हालाही माहिती आहे, आता आई पप्पा गावाला राहायला गेलेले आहेत. तर जेव्हा ही ज्ञानेशला सुट्टी पडते म्हणा, मे महिना, त्यानंतर गणपती, नंतर दिवाळी, त्यानंतर क्रिसमस आणि त्यानंतर मे महिना. तर वर्षातून आम्ही 4-5 वेळा आमचं जाणं येणं गावाला चालूच असतं. आणि अशा वेळेस आम्ही बसचा वापर करतो, म्हणजे बसने आम्ही ट्रॅव्हलिंग करतो. आणि बसमध्ये पेट घेऊन जाणं अलाउड नाही आहे, हे मी तुम्हाला सांगेल. तर मी सोनपरीला घेऊन मी 2दा बसमध्ये प्रवास केला होता. पण ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता आम्ही म्हणजे देतो आहे प्रवास करून, पण नेक्स्ट टाईम तुम्ही असं म्हणजे तुम्ही पेट घेऊन म्हणजे आपलं जे सोनपरीला घेऊन तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हलिंग करू शकत नाही, कारण ते अलाउड नाही आहे. आणि जेव्हाही आपल्याकडे डॉग किंवा कॅट असेल, जर आपण कुठेही ट्रॅव्हलिंग करत असू तर आपल्याकडे त्यासाठी एक स्वतःची गाडी असते. स्वतःच्या गाडीमध्ये आपण डॉगला किंवा कॅटला आरामात घेऊन जाऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण बसमध्ये डॉगला किंवा कॅटला घेऊन जाणं अजिबात अलाउड नाही आहे. मी 2दा सोनपरीला घेऊन बसमध्ये प्रवास केला होता. आणि मला 2दा सांगण्यात आलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला आता हे देतोच आहे, पण नेक्स्ट टाईम तुम्ही असं करू नका. कारण तर बसमध्ये पण पेट किंवा कॅट आणि डॉग अजिबात अलाउड नाही आहे. आणि सोनपरीला उन्हाचा खूप त्रास झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझं आणि ज्ञानेचं दोघांचंही म्हणजे गावाला जाणं चालूच असणार आहे. कारण मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ पोस्ट करते आणि मला गावाकडचे व्हिडिओ शूट करायला खूप आवडतात. इवन तिथल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी शूट करते, अपलोड करते, त्या मला खूप आवडतात. पण ह्या सगळ्यामध्ये सोनपरीला काही त्रास होऊ नये. आणि मला सोनपरीच्या जीवाशी अजिबात खेळायचं नाही आहे. आता आम्ही उन्हाळ्यामध्ये म्हणजे जाताना 2 आठवड्यापूर्वी आम्ही जो प्रवास केला, जाताना आणि येताना, तिला दोन्ही टाईम खूपच तिला त्रास झाला होता. आणि तिकडे वाडा म्हणजे तिथे गावा साईडला कुठे असं म्हणजे ॲनिमल डॉक्टर वगैरे असं काही नाही. जसं इथे कसं कल्याणला प्रॉपर असं ॲनिमल डॉक्टर आहे, तिथे तसं काहीच नाही आहे. तर त्यामुळे तिची खूप काळजी वाटते. आणि आम्ही जिला जिथून परचेस केलं होतं तिथेच आम्ही तिला पुन्हा नेऊन सोडतो आहे. आणि म्हणजे मी देवाला एकच सांगेल की बाबा आमच्याहीपेक्षा तिला खूप छान मस्त अशी फॅमिली भेटू दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आता ती म्हणजे आमच्या घरात आलेली आहे. आता हे जे माझं जे घर आहे ते बिल्डिंगमध्ये टॉवरमध्ये आहे. हॉल, किचन, बेडरूम, टच हुड. सोनपरीला खूप छान मस्त असं घर भेटू दे. ती एखाद्या छान मस्त अशा बंगल्यात जाऊ दे. तिला खूप मोठी अशी म्हणजे फिरण्यासाठी खूप छान मस्त अशी स्पेस भेटू दे. ही मी म्हणजे देवाचरणी असं एक प्रार्थना करेल की सोनपरीला खूप छान मस्त अशी फॅमिली भेटू दे. आणि मी आणि ज्ञानेशनी सोनपरीवरती खूप छान मस्त प्रेम केलेलं आहे. तिचे काही व्हिडिओसुद्धा आहेत वगैरे. खूप छान वाटते ते तिचे जे व्हिडिओ आहेत ते बघितल्यानंतर. आणि आता आम्ही सोनपरीला त्या पेट शॉपमध्ये नेऊन सोडतो आहे. खूप वाईट वाटतं मला, कारण आम्ही तिच्यासोबत 4 महिने काढलेले आहेत. तिच्यासोबत आम्ही टाईम स्पेंड केलेला आहे. खूप वाईट वाटतं. मी आणि त्याच्या आम्ही दोघंही खूप म्हणजे आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटलं आहे. सोनपरी इकडे बघ. ए माझं छोनू, ए माझी छोनू, सोनपरी. हो माझं छोनू आहेस तू. हो माझं छोनू, माझी सोनपरी. ए माझी बाय तू, माझी बाय आहेस तू. ए सोनपरी. ए मम्मी मला नाही जायचं ना ग. मला तुझ्याकडे जायचं ना ग मम्मी. मला दुसरी फॅमिली नको ना ग मम्मी. ए मम्मी, ए मम्मी प्लीज, प्लीज मम्मी प्लीज. मला तू आणि दादा खूप आवडतं ग मम्मी. हो दादा आणि मम्मी तुम्ही दोघंही मला खूप आवडतात ग. मला पुन्हा नाही जायचं ग मला त्या पेट शॉपमध्ये. प्लीज मम्मी, प्लीज 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 मम्मी. प्लीज मम्मी, मी तुम्हाला लोकांना मिस करेल ग मम्मी. सोनपरी तुला अगं न्यू फॅमिली भेटेल. हो तू छान मस्त नवीन घरात जाशील. हो माझी छोनू, माझ्या छोनू, तू माझी सोनपरी आहेस. माझी छोनू, सोनू आहेस तू माझी. हो तर मी सोनपरीला या ट्रेमध्ये ठेवलेला आहे. ए सोनपरी इकडे बघ. माझं छोना, ए माझं छोनू, माझी सोनपरी इकडे बघ. हे माझी सोनपरी, सोनपरी. आणि त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये त्या कॅरी बॅगमध्ये ना सोनपरीचं लिटर आहे आणि जो फूड आहे. सोनपरी ना एवढीशी होती तेव्हा आम्ही तिला घेऊन आलो होतो. अशी एवढी मोठी झालेली आहे आणि अजिबात इच्छा होत नाही तिला तिथे नेऊन द्यायची वगैरे. पण ॲक्च्युली नाईलाज आहे, कारण बस माझ्यामुळे किंवा आम्ही जे ट्रॅव्हलिंग करतो, आम्ही शक्यतो बसनी ट्रॅव्हलिंग करतो आणि आमच्याकडे हे नाही आहे कार वगैरे किंवा स्वतःची गाडी नाही की त्याच्यामुळे आम्ही तिला कारमध्ये आम्ही तिला ट्रॅव्हलिंग करू शकतो. कारण कारमध्ये AC असते तर आपण कारमध्ये AC लावून तिला घेऊन जाऊ शकतो. पण आम्ही बसने ट्रॅव्हलिंग करतो आणि ते ट्रॅव्हलिंग तिला नाही झेपणार. आणि खूप साऱ्या अशा अगदी छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत जेणेकरून तिला काही त्रास होऊ नये. आणि तुम्ही बघितलं असेल ती पूर्ण त्या कॅरी बॅगवर बघत होती की याच्यामध्ये काय आहे आणि ती तिथंच बसलेली आहे. तर तिला माहीत आहे त्याच्यामध्ये तिचं लिटर आहे आणि तिचं फूड आहे आणि तिला कळून चुकलेलं आहे की आता मला कुठेतरी चालवलेलं आहे. आणि ना जेव्हा तिला कळतं ना की तिला कुठेतरी चालवलं आहे तर तेव्हा ती ओळखते आणि ती पूर्ण नर्वस होते. माझ्या छोनू, ए छोनू. हो ती बघत पण नाही माझ्याकडे, तिला खूप राग आलाय माझा. ए छोनू, माझे सोनपरी. किती राग आलाय बघा ना तिला. बघा सोनपरी, माझी सोनपरी. ती हात पण लावून देत माझ्या छोनू. नको ज्ञानेश. माझी बाय ती, माझी बायश गो. हो ना माझी बायश तू. तर सोनपरी बघा ना गपचूप ती त्या ह्याच्यामध्ये बसलेली आहे. माझी माऊ, माझी माऊ आहेस तू, माझी सोनपरी, सोनपरी. आणि ना सोनपरीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत तर तुम्ही इथे हे बघू शकतात. हे जे आहे
तर याबरोबर सोनपरी खूप वेळा खेळलेली आहे, तर मी एक आठवण म्हणून हे मी ठेवून घेणार आहे, ठेवणार आहे. आय मिस यू सोनपरी, आम्ही खूप मिस करू ग तुला माझे छान. आणि खरंच मी ना देवाजवळ प्रार्थना करेल की सोनपरी हात नको ज्ञानेश. सोनपरी म्हणजे देवाजवळ प्रार्थना करेल की सोनपरीला खूप छान मस्त अशी मोठी फॅमिली भेटू दे, जिथे तिची केअर केली जाणार आहे, ती खूप छान मस्त अशी राहील. नको ज्ञानेश, खूप छान मस्त अशी राहील. तिला इवन ती कुठल्याही फ्लॅटमध्ये जाण्यापेक्षा तिने एका बंगल्यात जावं, तिथे बंगल्याच्या सभोवताली खूप मोकळी जागा असू दे, तिथे सोनपरीने छान मनसोक्तपणे खेळू दे, अशी देवाचरणी मी प्रार्थना करेल. तर आता आम्ही पटापट आता सोनपरीला घेऊन जातो आहे पेट शॉपमध्ये. हे बघा माझे छान असे माझी.
तर आम्ही आलेलो आहोत. तर मी इथून इथे जे बालाजी पेट शॉप आहे मी इथून डायरेक्ट रिक्षा केली होती आणि मग रिटर्न येताना मी शेअर रिक्षाने आलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की मी गार्डनमध्ये आलेली आहे, बिल्डिंगच्या खालीच. म्हणजे आम्ही घरी आलेलो आहोत. ज्ञानेशला इथे थोडा वेळ खेळायचा आहे म्हणून तो खेळतोय इकडे, या साईडला खेळतोय. ज्ञानेश हाय. तर तो होतं मम्मी मला थोडा वेळ खेळायचा आहे, तर मी एवढी खेळ थोडा वेळ. आणि छान मस्त अशी हवा सुटलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि अजून एक गोष्ट सांगेल की आम्ही जिथून सोनपरीला परचेस केली होती आणि आम्ही तिथेच पुन्हा सोनपरीला नेऊन सोडलेलं आहे, नेऊन ठेवलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की सोनपरी खूप खुश आहे. ती घरी पण खूप खुश होती कारण तिच्या जोडीला ज्ञानेश खेळायचा. आणि आता मी तिला बालाजी जिथून परचेस केली होती मी तिथून पुन्हा तिथेच तिला नेऊन सोडलेली आहे, पण ती खूप खुश आहे. आता का खुश आहे मी हेही तुम्हाला सांगेल. त्याचं कारण म्हणजे असं की तिथे सोनपरीसारख्याच म्हणजे सोनपरी ज्या एजमध्ये आहेत तर सेम सोनपरीच्या एजच्या खूप साऱ्या तिथे पर्शियन कॅट आहेत. खूप साऱ्या म्हणजे 4 पर्शियन कॅट आहे आणि सोनपरी धरून 5 पर्शियन कॅट आहे. सेम सोनपरी ज्या एजला आहे ना त्याच एजला त्या पर्शियन कॅट आहेत. 4 कॅट आहेत आणि सोनपरीला ॲड केलं तर 5 पर्शियन कॅट आहेत तिथे. बाकी छोट्या स्मॉल पण आहेत. आणि सोनपरी खुश का आहे कारण तिच्या जोडीला तिच्याच एजच्या तिच्यासारख्या दिसणाऱ्या पर्शियन कॅट आहेत. तर त्यामुळे ती खूप खुश आहे. आणि बोल बोल बोल. इथे 3 छोटे एक 2 कॅट होते, एक मोठे एक 2 कॅट होते. हा छोटे पण एक 2 कॅट होते. आणि तो पहिला तो लास्ट होते जागे आणि चॉक होते वरती पण. ओके खाली पण आहे वरती पण एक होता. ओके. आणि आई छोटे कॅट पण होते आणि तिथे रॅबिट पण होते. रॅबिट पण होतं. तुला आवडलं की नाही रॅबिट? हा मग मी बघत होतो तिला मिठी वाटत होती. हो. हा. तर तेच. आणि तिथे छोट्या एकदम स्मॉल पर्शियन कॅट होत्या. जसं आम्ही सोनपरीला परचेस केलं होतं ना तेव्हा कशी सोनपरी एकदम क्यूट होती, सेम तसंच, फक्त थोडा ब्राउनिश कलर होता. आणि ब्राउनिश कलरच्या खूप त्यांच्याकडे मला असं वाटतं की साधारणपणे 4 किंवा 5 पर्शियन कॅट असे त्या छान मस्त असं क्यूट होत्या. आणि मी ना असं शोधत होती की जेव्हा मी सोनपरीला परचेस केल्या तेव्हा तिच्या जोडीला ना म्हणजे 2 पर्शियन कॅट होत्या, पण त्या तिथे आता नाही आहेत. एकच तिथे एक पर्शियन कॅट आहे व्हाईट कलरची, एक ब्लॅक अँड व्हाईट कलरची आहे आणि एक थोडासा ब्राउनिश आणि व्हाईट कलर आहे, असं मिक्सिंग कलरच्या अशा आहेत त्या. पण सोनपरी खूप खुश आहे कारण तिला तिच्या एजच्या पर्शियन कॅट भेटलेल्या आहेत. आणि तुम्हालाही माहिती आहे जेव्हा आपल्या मैत्रिणी आपल्या एजच्या मैत्रिणी आपल्याला भेटतात तेव्हा आपण ही खूप खुश असतो. तर सेम सोनपरी पण आज म्हणजे खूप खुश आहे ती तिथे. आणि तिला म्हणजे तिच्यासारख्या दिसणाऱ्या पर्शियन कॅट तिला तिथं दिसल्या, ती खूप खुश होती. आणि तिथे आम्ही तिला बाय पण केलं, पण तिने आमच्याकडे बघितलं नाही कारण ती खूप खुश होती. सोनपरी आता तिला प्रेम मिळाले होते. तिचे फ्रेंड्स तिला भेटले ना. हा. सोनपरीला तिच्या फ्रेंड्स भेटल्या, तर हे अगदी बरोबर आहे. आम्ही सोनपरीला बोलतो सोनपरी बाय सोनपरी, पण सोनपरी आमच्याकडे बघायलाच तयार नव्हती. ती तिच्या फ्रेंड्सकडे बघत होती. तिच्यासारखा म्हणजे सेम तिच्या एजला दिसणाऱ्या किंवा तिच्या एजला असणाऱ्या पर्शियन कॅट होत्या. ती खूप खुश होती. आणि मी देवाला एवढंच सांगितलं की बाबा देवा तिला छान मस्त अशी स्वीट फॅमिली भेटू दे आणि ते एखाद्या फ्लॅटमध्ये जाण्यापेक्षा छान मोठ्या अशा बंगल्यात जाऊ दे. तिथे तिला खूप मोठी अशी स्पेस भेटू दे, ती तिला खूप छान मस्त फिरू शकते वगैरे. खूप छान ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच आता त्यानेसुद्धा खेळतो आहे गार्डनमध्ये. मग आम्ही थोड्या उशिराने घरी जाऊ. तर आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. तर तुम्ही इथे समोर हा चांदोमामा बघू शकतात. पूर्ण अशी चंद्राची कोर आहे. हे बघा
छान मस्त अशी चंद्राची कोर आहे आणि मी आज पहिल्यांदा म्हणजे नेहमी पूर्ण चांदोमामा बघते, पण आज पूर्ण अशी चंद्राची कोर दिसते. तर दिसते समोर. हां, आणि बाहेर पण खूप छान मस्त अशी हवा सुटलेली आहे. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि आज आम्ही जेवणाला सिम्पल असं मी पास्ताच केला होता आणि बाहेर खूप छान मस्त असा चांदोमा म्हणजे चंद्राची कोर दिसते आहे. तसं बाय बाय, गुड नाईट.